इयत्ता 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण क्रमांक 6 मानसिक विकृती स्वाध्याय प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. डॅश ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे. पर्याय DSM-5 WHO MPA. उत्तर DSM-5. DSM-5 ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे. 2. डॅश या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्द प्रयोग प्रथम वापरला. पर्याय अल्बर्ट एलिस, युजेन ब्लूलर, जॉन ट्रेविस. उत्तर युजेन ब्लूलर. युजेन ब्लूलर या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्द प्रयोग प्रथम वापरला. 3. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी डॅश प्रणाली विकसित केली. पर्याय ICD, DSM, MCA. उत्तर ICD. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी ICD प्रणाली विकसित केली. 4. डॅश विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात. पर्याय अवसाद, द्विध्रुवीय विकृती, चिंता विकृती. उत्तर द्विध्रुवीय विकृती. द्विध्रुवीय विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात. योग्य जोड्या लावा. तर यामध्ये अ गट आणि ब गटामध्ये दिलेल्या जोड्या आहेत. अ गट भयगंड DSM-5 प्रारूप, ICD 11, युजेन ब्लूलर, जॉन ट्रेविस अवसाद. तर ब गटामध्ये 2013, ब मानसिक सुदृढता, क छिन्नमनस्कता विकृती, ड 2019, ई अतार्किक भीती, फ दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती. तर याचं उत्तर आहे या पद्धतीने जोड्या लावता येतील यांच्या. 1. भयगंड अतार्किक भीती, 2. DSM-5 प्रारूप 2013, 3. ICD-11 2019, 4. युजेन ब्लूलर छिन्नमस्कता विकृती, 5. जॉन ट्रेविस मानसिक सुदृढता, 6. अवसाद दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती. क खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. 1. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे लक्षण मानले जाते. चूक. 2. छिन्नमस्कता ही एक गंभीर व संकीर्ण स्वरूपाची मानसिक विकृती आहे. बरोबर. 3. नैराश्याची भावना हे अवसाद किंवा खिन्नता विकृतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. बरोबर. ड एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. एक्झायटी हा शब्द कोणत्या लॅटिन भाषाशब्दापासून तयार झाला आहे. उत्तर एक्झायटी हा शब्द एक्झायटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. 2. दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती कोणती. उत्तर दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती म्हणजे आघात पश्चात तणाव विकृती होय. 3. एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे काय. उत्तर एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी भीती म्हणजे भयगंड होय. प्रश्न दुसरा खाली दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानसिक विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. 1. मानसिक आरोग्याची बिघडलेली अवस्था म्हणजे मानसिक विकृती होय. मानसिक स्वास्थ्याच्या सातत्य प्रारूपानुसार मानसिक स्वास्थ्याच्या श्रेणीची मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक अस्वास्थ्य ही दोन विरुद्ध टोके असतात. या दोन विरुद्ध टोकांच्या दरम्यान मानसिक स्वास्थ्याच्या अनेक अवस्था असतात. 2. जेव्हा व्यक्ती विभ्रम होते, भ्रांती होणे, असंबद्ध बडबड करणे, सामाजिक संपर्कापासून दूर राहणे, नैराश्यात असणे अशी मानसिक, भावनिक व सामाजिक वर्तनावर विपरीत परिणाम करणारी लक्षणे दीर्घ कालावधीसाठी दर्शवते, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते.
एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊन ती व्यक्ती स्वतःच्या मानसिक विकृतीवर मात करू शकते. 2. चिंता विकृती म्हणजे काय? उत्तर: कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणारी, दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी आणि दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. चिंता विकृतीचे अनेक उपप्रकार पडतात. उदाहरणार्थ सामान्य चिंता विकृती, भयगंड किंवा दुर्भीती विकृती. 3. मानसिक विकृतीची संकेत चिन्हे लिहा. उत्तर: मानसिक विकृतीच्या समस्येची सुरुवात किंवा स्थिती दर्शवणारी काही लक्षणे किंवा चिन्हे असतात. या लक्षणांना किंवा चिन्हांना मानसिक विकृतीची संकेत चिन्हे म्हणतात. मानसिक विकृतीच्या संकेत चिन्हांद्वारे संबंधित व्यक्तीच्या मानसिक विकृतीचे निदान करण्यास व त्याद्वारे मानसोपचार करण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करता न येणे, झोप न लागणे, विविध शारीरिक तक्रारी उद्भवणे, वाईट विचार येणे, अनियंत्रित वाईट विचार येणे, अनियंत्रित नकारात्मक तीव्र भावना जसे की भीती, क्रोध, दुःख, चिंता अनुभवास येणे, गोंधळलेले वाटणे, स्मृतिभ्रंश होणे, बोलताना अतार्किक विधाने करणे, अपरिचित शब्दांचा उपयोग करणे किंवा असंबद्ध बडबड करणे, स्वतःला किंवा इतरांना इजा करणे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे इत्यादी मानसिक विकृतीची संकेत चिन्हे आहेत. 4. द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय? उत्तर: ज्या विकृतीत दुःख, निराशा अशी अवसादाची लक्षणे आणि आनंद, हर्ष अशी उन्मादाची लक्षणे आलटून पालटून दिसतात, तेव्हा त्या विकृतीस द्विध्रुवीय विकृती म्हणतात. द्विध्रुवीय विकृती जडलेल्या व्यक्ती काही दिवस आनंद व उत्तेजना या भावनांचा तर त्यानंतर काही दिवस दुःख व निराशा या भावनांचा आलटून पालटून अनुभव घेतात. द्विध्रुवीय विकृती जडलेल्या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक वर्तन दर्शवतात, अनुवंशिक दोष, मेंदूतील नॉरएपिफ्राइन व सेरोटोनिन या संप्रेरकांच्या पातळीतील बिघाड, डोपामिनच्या पातळीतील बिघाड इत्यादी द्विध्रुवीय विकृतीची कारणे होत. 5. आघात पश्चात्तनाव विकृती म्हणजे काय? उत्तर: अर्थ: प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप, शारीरिक अत्याचार अशा आघातांचा स्वतःस अनुभव आल्यास किंवा अशा आघाताच्या प्रसंगाचा साक्षीदार असल्यास निर्माण होणारा तीव्र तणाव व संबंधित लक्षणे जसे की निद्रानाश, अस्वस्थता इत्यादी 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सातत्याने आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्चात्तनाव विकृतीचे निदान केले जाते. ही विकृती झाल्यानंतर व्यक्ती पुढील 3 अवस्थांमधून जाते. तर यामध्ये पहिली अवस्था आहे धक्का अवस्था. या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेली असते. अशा व्यक्तीला काहीही सुचत नाही. अशी व्यक्ती सुन्न झाल्याप्रमाणे दर्शवते. 2. सूचना अवस्था. या अवस्थेत व्यक्ती अपघाताच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर व्यक्तींकडून माहिती घेण्याचा, मदत प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झालेली असते. या अवस्थेत ती सारासार विचार न करता कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या कोणत्याही सूचना स्वीकारू शकते. तिसरी अवस्था आहे पुनर्प्राप्ती अवस्था. या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असली तरी मानसिक आघाताच्या स्थितीतून बाहेर पडून पुन्हा पूर्वीचे मानसिक संतुलन मिळवण्याचा प्रयत्न करते. परंतु या अवस्थेत असताना काही व्यक्तींना मानसिक समतोल पुन्हा प्राप्त करणे शक्य न झाल्यास त्यांना आघात पश्चात्तनाव विकृतीस सामोरे जावे लागते. प्रश्न 3. खालील संकल्पना स्पष्ट करा. 1. DSM-5. उत्तर: मानसिक विकृतीच्या निदानासाठी व त्यानुसार उपचारासाठी अमेरिकन समर्पक सायकोलॉजिकल असोसिएशन या संघटनेने मानसिक विकृतीची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका सर्वप्रथम 1952 मध्ये विकसित केली. या पुस्तिकेला DSM-1 असे म्हणतात. DSM-1 या पुस्तिकेद्वारे मानसिक विकृतींचे सर्वप्रथम वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर DSM-च्या सुधारित आवृत्त्या तयार करण्यात आल्या. सध्या मानसिक आजारांचे वर्गीकरण करण्यासाठी DSM-5 ही सुधारित आवृत्ती 2013 पासून वापरली जाते.
या पुस्तिकेमध्ये मानसिक विकृतीच्या 22 श्रेणी आहेत व प्रत्येक श्रेणीत काही उपश्रेण्या आहेत. 2. ICD-11. उत्तर: जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे आणि आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली. या वर्गीकरण प्रणालीला रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली असे म्हणतात. या प्रणालीमध्ये मानसिक विकृतीबाबत एक स्वतंत्र विभाग आहे. अलीकडेच 2019 मध्ये ICD प्रणालीची 11वी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. ICD प्रणालीच्या 11व्या आवृत्तीत मानसिक विकारांच्या व्यापक 19 श्रेणी दिल्या गेल्या आहेत. ICD प्रणालीच्या 11व्या आवृत्तीत दिलेल्या मानसिक विकृतीच्या 19 श्रेणी या DSM-5 मध्ये दिलेल्या मानसिक विकृतीच्या श्रेणीशी बहुतांश प्रमाणात मिळत्या जुळत्या आहेत. 3. भयगंड. उत्तर: भयगंड विकृतीस इंग्रजीत फोबिया हा प्रतिशब्द आहे. ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला आहे. फोबिया या शब्दाचा अर्थ दुर्भीती असा होतो. एखाद्या वस्तूपासून किंवा प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल किंवा प्रसंगाबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे भयगंड होय. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टीबाबत वाटणारी भीती. एखाद्या वस्तूची किंवा प्रसंगाची अकारण भीतीची लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. दुर्भीती विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ विशिष्ट उद्दीपक, दुर्भीती विकृती, सामाजिक दुर्भीती विकृती, ॲगोरफोबिया इत्यादी. 4. लक्षणे किंवा सिंड्रोम. उत्तर: शारीरिक विकृतीच्या निरनिराळ्या लक्षणांप्रमाणेच विविध मानसिक विकृतींचीही निरनिराळी लक्षणे आढळतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम म्हणतात. मानसिक विकृतीचा सिंड्रोम एखाद्या व्यक्तीत आढळल्यास तिला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. उदाहरणार्थ अंमली पदार्थाचे वारंवार सेवन करणे, अंमली पदार्थावर शारीरिकदृष्ट्या अवलंबून राहणे, व्यसन सोडवण्याचे उपाय अयशस्वी होणे इत्यादी लक्षणे एकत्रितपणे दिसल्यास अशा व्यक्तीला अंमली पदार्थ व्यसनासक्ती ही मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. 5. विभ्रम. उत्तर: विशिष्ट उद्दीपक उपस्थितीत नसूनही उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. छिन्नमनस्क व्यक्तींना श्रवण विभ्रम, गंध विभ्रम, स्पर्श विभ्रम, शरीरात अंतर्गत संवेदनाविषयक विभ्रम अनुभवास येतात. छिन्नमनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीला कोणीही बोलत नसताना कोणीतरी बोलत आहे असे वाटणे, प्रत्यक्षात कसलाही वास येत नसताना एखादा वास येणे, कोणीही स्पर्श केला नसेल तरीही कोणीतरी स्पर्श केल्याची जाणीव होणे, पोटात किंवा हातात काहीतरी फिरत आहे असे वाटणे अशा प्रकारचे विभ्रम होतात. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे प्रारूप. उत्तर: मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे प्रारूप असे स्पष्ट करते की मानसिक सुदृढता आणि निरोगीपणा यांच्या बाबतीत पुढील 4 शक्यता आढळतात. 1. चांगले मानसिक आरोग्य आणि चांगली मानसिक सुदृढता. या व्यक्तींना कोणतीही मानसिक विकृती नसते. अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्याही सुदृढ असतात. या व्यक्ती जीवनात आलेल्या अडीअडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जातात व जीवनात आनंद अनुभवतात. म्हणूनच मानसिक सुदृढता व निरोगीपणाची ही एक आदर्श अवस्था असते. 2. चांगले मानसिक आरोग्य आणि कमी मानसिक सुदृढता. या व्यक्तींना कोणतीही मानसिक विकृती झाल्याचे दिसत नाही, परंतु या व्यक्तींची मानसिक सुदृढता काही प्रमाणात ढासळलेली असते. व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपाच्या भावनिक समस्या असतात. या व्यक्तींना मानसिक विकृती होण्याची शक्यता असते. 3. कमी मानसिक आरोग्य आणि कमी मानसिक सुदृढता. या व्यक्तींना मानसिक विकृती झालेली असते आणि त्यांची मानसिक सुदृढता देखील ढासळलेली असते. अशा व्यक्तींना टोकाच्या भावनिक समस्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात विस्कळीतपणा असतो. त्यांची कार्यक्षमता खालावलेली असते.
मानसिक दुर्बलता व मानसिक विकृतीची ही एक गंभीर अवस्था असते. 2. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती. उत्तर: मानसिक विकृतीबाबत समाजात अनेक गैरसमजुती आढळतात. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुतीमुळे मानसिक विकृती झालेल्या व्यक्तींकडे मानसिक विकृतीकडे अशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जाते. मानसिक विकृती हे पापाचे फळ आहे. मानसिक विकृती झालेली व्यक्ती विकृत वर्तन जाणून बुजून दर्शवत आहे. मानसिक विकृती झालेली व्यक्ती मानसिक विकृतीतून कधीच बरी होऊ शकत नाही. मानसिक विकृती म्हणजे एक कलंक आहे, अशा मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती आढळतात. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती कमी झाल्यास मानसिक विकृतीग्रस्त व्यक्तींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येते व परिणामी मानसिक विकृतींचे योग्य निदान करून त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होते. 3. अंमली पदार्थ व्यसनासक्ती. उत्तर: प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पतींच्या रसांचा, पानाफुलांचा शक्ती किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी, वेदना विसरण्यासाठी, गुंगी येण्यासाठी उपयोग करीत आला आहे. अफू, चरस, गांजा, मद्य, हेरोईन, कोकेन इत्यादी अंमली पदार्थाच्या पूर्णपणे आहारी जाणे म्हणजे अंमली पदार्थ व्यसनासक्ती होय. प्रमाणाबाहेर अंमली पदार्थाचे सेवन करणे, दिवसभर नशेत राहणे, मद्य पिण्याची सतत इच्छा होणे, शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे, मद्य सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे इत्यादी अंमली पदार्थ व्यसनासक्तीची लक्षणे आहेत. अंमली पदार्थ व्यसनासक्ती जडलेल्या व्यक्ती काही प्रसंगी अंमली पदार्थ मिळवण्यासाठी चोऱ्या करणे, भीक मागणे, उसनवारी करणे, एखाद्याला जीवे मारणे इत्यादी दुष्कृत्येही करू शकतात. 4. अवसाद विकृती. उत्तर: एखाद्या अपघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे एखादी व्यक्ती जेव्हा निराशा, चिंता, तीव्र दुःख व अपराधीपणाची भावना दीर्घकाळ अनुभवते तेव्हा त्याला अवसाद विकृती म्हणतात. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 5 ते 6% व्यक्तींना सौम्य अवसाद व खिन्नता ही विकृती जडलेली असल्याचे दिसून येते. अवसाद किंवा खिन्नता विकृतीत सतत नैराश्य अनुभवणे, कामात नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त उत्साह, झोप येणे, शारीरिक व मानसिक थकवा जाणवणे, सतत अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, अवधान क्षमता ढासळणे, निर्णय क्षमता ढासळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. 5. चिंता विकृती. उत्तर: चिंतेला इंग्रजीत एन्झायटी असे म्हणतात. हा शब्द एक्झायटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ अस्वस्थ किंवा त्रस्त मन असा होतो. दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या व दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी व दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. दैनंदिन जीवनात चिंतेचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला असतो. जसे परीक्षेची चिंता, सभेमध्ये बोलण्याची भीती, मुलाखतीची भीती इत्यादी. दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सौम्य चिंता असणे आवश्यक असते. सौम्य चिंतेमुळे व्यक्ती त्या परिस्थितीचा नियोजनबद्ध पद्धतीने सामना करू शकते. परंतु व्यक्तीच्या ठिकाणी अतिरिक्त चिंता निर्माण झाल्यास त्याचा व्यक्तीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. व्यक्तीत अकारण चिंता व भीती निर्माण होते. व्यक्ती इतरांना टाळू लागते. अशा व्यक्ती दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यास असमर्थ ठरतात. या विकृतीचे लक्षण लहान मुलांमध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्यापुढील वयाच्या व्यक्तीमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. सततच्या चिंतेमुळे रुग्णाची मानसिक क्षमता कोलमडून पडते व समस्या सोडवण्यास ती व्यक्ती अपयशी ठरते. लक्षणे: प्रचंड भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड सारखी, डोकेदुखी, सततची काळजी, झोप न येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, बेचैन होणे, कशातही मन न लागणे, श्वास अडकल्यासारखे होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. चिंता विकृतीच्या भयगंड दुर्भीती या प्रकारात व्यक्तीला एखाद्या वस्तूपासून किंवा प्रसंगापासून अत्यल्प धोका असतानाही
किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल किंवा प्रसंगाबद्दल निष्कारण भीती वाटते. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टीबाबत वाटणारी भीती. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. प्रश्न 5वा. खालील दिलेल्या प्रश्नांचे 150 ते 200 शब्दात उत्तरे लिहा. 1. मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा. उत्तर: मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी मानसिक विकृतीचे वर्गीकरण व निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी DSM व ICD या प्रणालीचा वापर केला जातो. सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी DSM-5 नुसार पुढील 5 निकष वापरले जातात. 1. चिकित्सालयीन लक्षणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीत आरोग्याच्या तक्रारी किंवा लक्षणे आढळतात तेव्हा तो आजारी आहे असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे मानसिक विकारांमध्ये एखाद्या व्यक्तीत उद्भवणाऱ्या वर्तन विकार किंवा मानसिक विकृतीशी निगडीत लक्षणे आढळतात. अशी लक्षणे एखाद्या ठराविक विकृतीशी संबंधित असतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम असे म्हणतात. मनोचिकित्सक या लक्षणानुसार मानसिक विकृतीचे निदान करून त्यावर उपचार करतात. 2. मनस्ताप व अक्षमता. कोणत्याही मानसिक विकृतीचे निदान करण्यासाठी व्यक्तीमध्ये तीव्र ताण व अक्षमता ही लक्षणे असणे आवश्यक असते. ताणतणाव याचा अर्थ मानसिक त्रास असा होतो. यात भय, अपूर्णता, अस्वस्थता, चिडचिडेपणा या नकारात्मक भावनांचा समावेश होतो. यामागे ताण हे कारण असू शकते. तसेच व्यक्तीत निर्माण होणारी अक्षमतेचे कारण ताणतणाव असू शकते. अक्षमता याचा अर्थ व्यक्तीला वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अनुरूप भूमिका व कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्याची क्षमता नसणे. 3. कार्यात्मक बिघाड. जेव्हा व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येतात की जे घटक व्यक्तीची मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेमध्ये असमर्थता निर्माण करतात तेव्हा व्यक्तीत मानसिक रोगाचे निदान केले जाते. उदाहरणार्थ स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता व अवधान केंद्रित करण्यात असमर्थता निर्माण होते. 4. तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास निर्माण होणारी तीव्र दुःखाची जाणीव मानसिक विकृतीचे लक्षण मानले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर स्वीकार केले गेलेले वर्तन मनोविकृतीचे लक्षण मानले जात नाही. उदाहरणार्थ वेगवेगळ्या संस्कृतीतील धार्मिक विधीमुळे अनुभवाला येणारी स्वसंमोहन किंवा तंद्री सुप्तावस्था मनोविकृतीचे लक्षण मानले जात नाही. 5. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाही. या सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन व सामाजिक संघर्षात्मक वर्तन मनोविकृत वर्तनाचे निकष मानले जाऊ शकत नाही. जसे समलैंगिकता ही काही समाजात मानसिक विकृत वर्तन समजले जाते, पण DSM-5 नुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. 2. कोणत्याही 2 मानसिक विकृती सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: 1. अवसाद विकृती. एखाद्या अपघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे व्यक्ती जेव्हा दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती अनुभवते तेव्हा त्याला अवसाद असे म्हणतात. निराशा, चिंता, दुःख अशा दुःखदायक भावना या विकृतीत अनुभवायला येतात. ज्या विकृतीत व्यक्तीला दीर्घकाळ प्रचंड दुःखाची भावना व अपराधाची भावना यांचा अनुभव येतो यालाच अवसाद विकृती असे म्हणतात. लक्षणे: नेहमी निराशा अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, कायम थकवा जाणवणे, उदासीन राहणे, एखाद्या गोष्टीबद्दल प्रमाणाबाहेर अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, कशावरच लक्ष केंद्रित न होणे, निर्णय क्षमतेचा अभाव इत्यादी लक्षणे या विकृतीमध्ये दिसून येतात. 2. द्विध्रुवीय विकृती.
या विकृत द्विध्रुवीय विकृती म्हणतात की ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधी कधी मधूनच दुःखी, कष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद, हर्ष, उल्हास अशी उन्मादाची लक्षणे दिसतात. यालाच द्विध्रुवीय विकृती असे म्हणतात. आलटून पालटून त्याच व्यक्तीमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षणे दिसून येतात. म्हणूनच या विकृतीला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात. लक्षणे: या व्यक्ती अति उत्साही, आनंदी व उत्तेजित असतात व मधूनच दुःखी, कष्टी, निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेतात. या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात. अवसाद या विकृतीत आनुवंशिक दोष, मेंदूतील नॉरेपिफ्राइन व सेरोटोनिन या संप्रेरकाची डोपामिन पातळी व झालेला बिघाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते. 3. छिन्नमनस्कता विकृती म्हणजे काय ते सांगून तिचे प्रमुख लक्षणे सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: अ. छिन्नमनस्कता विकृतीचा अर्थ. छिन्नमस्कता या शब्दास इंग्रजीत स्किझोफ्रेनिया हा प्रतिशब्द आहे. युझेन ब्लूलर या स्विस मानसशास्त्रज्ञाने 1911 मध्ये सर्वप्रथम स्किझोफ्रेनिया या शब्दाचा वापर केला. इंग्रजीतील स्किझोफ्रेनिया हा शब्द स्किझेन आणि फ्रेन या दोन शब्दापासून तयार झाला आहे. स्किझेन या शब्दाचा अर्थ दुभंगलेले होतो आणि फ्रेन या शब्दाचा अर्थ मन होतो. म्हणजेच स्किझोफ्रेनिया शब्दाचा अर्थ दुभंगलेले मन म्हणजे छिन्न मनस्कता असा होतो. आ. छिन्नमनस्कतेचे लक्षणे. DSM-5 नुसार छिन्नमनस्कता विकृतीत पुढील प्रमाणे 2 प्रकारची महत्त्वाची लक्षणे पाहावयास मिळतात. अ. छिन्नमनस्कतेची धनात्मक लक्षणे. सर्वसाधारणपणे सामान्य व्यक्तीत आढळून येणारे लक्षणांना धनात्मक लक्षणे असे म्हणतात. ते पुढील प्रमाणे: 1. विभ्रम. उद्दीपकांच्या अनुपस्थितीत त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. यात एखादी गोष्ट समोर अस्तित्वात नसताना त्याचा अनुभव व्यक्तीस होतो. उदाहरणार्थ, शांत वातावरणात कोणीतरी बोलत आहे असे वाटणे. तसेच श्रवण भ्रम, गंध भ्रम, स्पर्श भ्रम, शरीर अंतर्गत संवेदना असे व्यक्ती निर्माण होतात. 2. भ्रांती. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुती यांना भ्रांती असे म्हणतात. यात व्यक्तीला कितीही पुरावे दिले तरी ते ती स्वीकारत नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती मला कट करून मारणार आहे असे वाटणे. 3. असंघटित संभाषण. इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरले जातात. मध्येच भलत्याच मुद्द्यावर जातात. निरर्थक शब्दाचा वापर केला जातो. 4. विचित्र वर्तन. छिन्नमनस्क व्यक्ती वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासनतास उभे राहणे, विनाकारण किंचाळणे, इकडे तिकडे धावणे, एखाद्यावर हल्ला करणे किंवा चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे इत्यादी. 5. विसंगत भावना. या व्यक्तीत भावनिक बिघाड झालेला असतो. यांची भावना परिस्थितीशी जुळत नाही. विसंगती आढळते. उदाहरणार्थ, आनंदाच्या प्रसंगात या व्यक्ती ओरडतात तर दुःखाच्या प्रसंगात या व्यक्ती मोठमोठ्याने हसतात. ब. छिन्नमनस्कतेची ऋणात्मक लक्षणे. याच ऋणात्मक लक्षणामुळे रुग्णाची कार्यक्षमता कमी होते. परिणामी जीवनातील गुणवत्तेचा ह्रास होतो व कार्यपातळी खालावते. सामान्यतः छिन्नमनस्कता विकृतीची ऋणात्मक लक्षणे उपचाराने फारशी सुधारत नाहीत. ती लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. जसे भावनिक अभिव्यक्ती अभाव, अनिच्छा, बोलण्याची इच्छा कमी होणे, सकारात्मक भावनेचा अभाव, असामाजिकता, सामाजिक सुसंवाद टाळणे, कमी बोलणे, औदासीन्य वाटणे. कधीकधी छिन्नमनस्क रुग्णामध्ये धनात्मक आणि ऋणात्मक लक्षणे देखील आढळून येऊ शकतात. जर धनात्मक लक्षणे 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ दिसून आल्यास किंवा ऋणात्मक लक्षणे 6 महिन्यांपेक्षा जास्त असतील तर त्या व्यक्तीस छिन्नमनस्कता विकृती असल्याचे निदान केले जाते.